ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. ज्ञानेश्वरी प्रत्येक ओवीचा मराठीत अर्थ याचे सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तरी आपला एखादा अध्याय किंवा एखादा व्हिडिओ पाहायचा राहिला असल्यास आपण प्लेलिस्ट उघडून सर्व व्हिडिओज पाहू शकता. तसेच येणारे सर्व नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करू शकता. ज्ञानेश्वरीचे सर्व व्हिडिओज आपण जास्तीत जास्त शेअर करावेत जेणेकरून सर्व लोकांना ज्ञानेश्वरी श्रवणाचा आनंद घेता येईल. अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रह योग भाग 11. मागील भागात आपण पाहिले की ज्यावेळी ज्ञाता इंद्रियांद्वारे व्यवहार करायला लागतो त्यावेळी कर्तेपणाच्या अभिमानाने व्यापला जातो आणि अशा कर्ता झालेल्या ज्ञात्याची लक्षणे ऐक असे भगवंत म्हणाले. बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार हे अंतःकरणाचे 4 प्रकार आहेत. बाहेर त्वचा, कान, डोळे, जिव्हा आणि नाक ही 5 प्रकारची ज्ञानेंद्रिये आहेत. कर्ता जो जीव अंतःकरणाच्या 4 वृत्तीच्या दृष्टीने कर्म करण्यास प्रवृत्त होतो तेव्हा ते कर्म आपल्याला सुखकारक होईल असे त्याला वाटते. ओवी क्रमांक 501. तरी बाहेरिले तियेही चक्षुरादिके दाहाही उठोनी लवलाही व्यापारासुए मग तो इंद्रिय कदंबू करविजे तव राबू जव कर्तव्याचा लाभू हातासिये नाते कर्तव्य जरी दुःखे फळेल ऐसे देखे तो लावी त्यागमुखे तिये दहाही मग फिटे दुःखाचा ठाओ तव रहाटवी रात्री दिवो विकनू वाते कराओ जयापरी तैसे नित्याग स्वीकारी वाहता इंद्रियांची धुरी ज्ञात याते अवधारी करता म्हणिपे. चक्षु म्हणजे डोळे आदी 10 इंद्रियांना जागे करून तो कर्म करावयास लावतो. मग त्या इंद्रिय समूहाकडून तोपर्यंत परिश्रम करून घेतो की जोपर्यंत कर्माचे फळ हस्तगत होत नाही अथवा जर त्या कर्मापासून दुःखप्राप्ती होईल असे वाटले तर त्या 10ही इंद्रियांना कर्म त्यागाकडे लावतो. मग ज्याप्रमाणे जवळ धान्यकण नसलेल्या शेतकऱ्याला जुलमी राजा शेतसारा वसुलीसाठी राबवितो त्याप्रमाणे 10ही इंद्रियांना दुःखाचा ठावठिकाणा नाहीसा होस्तोपर्यंत रात्रंदिवस राबवितो. अर्जुना, अशा प्रकारे कर्माचा त्याग अथवा स्वीकार करण्याकरिता इंद्रियांचे नेतृत्व ज्ञात्याने घेतले म्हणजे त्यालाच कर्ता असे म्हणतात. आणि कर्तयाचा सर्वकर्मी आऊतांचिया परीक्षमी म्हणून इंद्रियांते आम्ही करणे म्हणो आणि हेची करणेवरी कर्ता क्रिया ज्या उभारी त्या व्यापे ते अवधारी कर्म येथ सोनाराचिया बुद्धी लेणे व्यापे चंद्रकरी चांदिने का व्यापे वेल्हाळपणे वेली जैसी नाना प्रभा व्यापे प्रकाशू गोडिया इक्षरसू हे असो अवकाशू आकाश जैसा तैसे कर्तयाचिया क्रिया व्यापले जे धनंजया ते कर्मगा बोलावया नाही येथ. ज्याप्रमाणे शेतकरी शेतीच्या सर्व कामात औताचा वापर करतो त्याप्रमाणे कर्ता आपल्या कर्मे करण्याच्या कामात इंद्रियांचा वापर करतो. म्हणून आम्ही इंद्रियांना करण म्हणजे साधन किंवा हत्यार म्हणतो आणि या करण्याच्या सहाय्याने कर्ता ज्या क्रिया उभ्या करतो त्या क्रियांचा व्याप म्हणजे कर्म होय. सोनाराच्या बुद्धीने अलंकार व्यापिला जातो. चंद्राच्या किरणांनी जसे चांदणे व्यापिले जाते अथवा भरघोसपणाने जसा वेल व्यापला जातो अथवा सूर्याच्या प्रभेने सूर्यप्रकाश व्यापला जातो
ऊसाचा रस गोडीने व्यापला जातो, अवकाशाने आकाश व्यापले जाते. त्याप्रमाणे कर्त्याच्या क्रियेने जे व्यापले जाते ते कर्म होय, यात शंकाच नाही. एवं कर्ता कर्म करण या तिहीचेही लक्षण, सांगितले तुझ विचक्षण शिरोमणी. येथ ज्ञाता ज्ञानज्ञेय हे कर प्रवृत्तीत्रय, तैसेची करता करण कार्य हा कर्म संचयो. ठेविला असे ध्रुमू आथी बिजी जेवी द्रुमू, का मणी जोडे कामू जैसा होय. तैसा करता क्रिया करणी, कर्माचे आहे जिंतवणी, सोने जैसे खाणी सुवर्णाचिये. म्हणून हे कार्य मी करता, ऐसे आथी जेत पंडुसुता, तेत आत्मा दुरी समजता क्रियांपासी. या लागी पुढती पुढती आत्मा वेगळाची सुमती, आता असो हे किती जाणतोसी तू. हे सर्वश्रेष्ठ चतुर अर्जुना, याप्रमाणे कर्ता कर्म आणि करण या तिहींचे तुला लक्षण सांगितले. येथे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी कर्माला प्रेरक आहेत. त्याचप्रमाणे कर्ता करण आणि कार्य हे कर्मसंचय आहेत. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये धूर, बीजामध्ये झाड अथवा मनामध्ये काम यांचा वास ठेवलेलाच असतो, त्याप्रमाणे कर्ता क्रिया आणि करण म्हणजे इंद्रिये हे सर्व कर्माचे जीवन आहेत. ज्याप्रमाणे सोन्याच्या खाणीला सोनेच जीवन आहे, म्हणून अर्जुना हे कार्य आणि मी करता असा भाव असतो. त्या सर्व कर्मांपासून आत्मा दूर असतो, म्हणजे अलिप्त असतो. हे सुबुद्ध अर्जुना, म्हणून आत्मा हा कर्मांपासून वेगळा आहे हे तू जाणतच आहेस. परी सांगितले जे ज्ञान कर्म करता हन, ते तिन्ही तिही ठाई भिन्न गुणी आहाती. म्हणून ज्ञाना कर्मा कर्तया, पाते जो नये धनंजया, जे दोन्ही बांधती सोडावया एकची प्रौढ. ते सात्विक ठाऊये होय, तो गुणभेदू सांगो पाहे, जो साख्यशास्त्री आहे उवाईला. जे विचार क्षीरसमुद्र, स्वबोध कुमुदिनी चंद्र, ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्राचा जे. की प्रकृती पुरुष दोन्ही मिसळली दिवोरजनी, तिये निवडिता त्रिभुवनी मार्तंडुजे. जेत अपारा मोहराशी, तत्वांचा मापी 24, उमाना घेऊनी परेशी सुरवाडीजे. पण ज्ञान कर्म आणि कर्ता म्हणून तुला जी सांगितली ती तिन्ही गुण भेदाने भिन्न भिन्न आहेत. म्हणून अर्जुना, ज्ञान कर्म आणि कर्ता यांच्यावर विश्वासून राहू नको, कारण यातील रज तम गुणाने मनुष्य बद्ध होतो. केवळ सत्वगुण मुक्तेला समर्थ आहे. सांख्यशास्त्रामध्ये जे गुणांचे स्पष्टीकरण केले आहे तो सात्विक गुणभेद तुला सांगतो. जे सांख्यशास्त्र विचारांचा क्षीरसागर, आत्मज्ञान रूपी कमलाला विकसित करणारा चंद्र आणि ज्ञानदृष्टी असलेले सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे. प्रकृती आणि पुरुष दिवस रात्रीप्रमाणे एकत्र मिसळलेली असताना त्यांना वेगवेगळे करून दाखविण्यात हे शास्त्र म्हणजे प्रचंड सूर्य आहे. जे अपार अशा मोहाच्या राशींचे 24 तत्वाच्या मापाने मोजणी करून जर तत्वाची प्राप्ती करून जीवाला सुख भोगायला लावते. अर्जुना, ते सांख्यशास्त्र पढे जयाचे स्तोत्र, ते गुणभेद चरित्र ऐसे आहे. जे आपुलेनी आंगिके, त्रिविधपणाचे अंके, दृश्य जात तितुके अंकित केले. एवं सत्वरजतमा तिहीची एवढी असे महिमा, जे त्रैविध्यादी ब्रह्मा अंतिकृमी. परी विश्वीची आघवी मांदी, जेने भेदलेनी गुणभेदी, पडिले ते तवादी ज्ञान सांगो. जे दिठी जरी चोख कीजे, तरी भलतेही चोख सूजे, तैसे ज्ञाने शुद्धे लहिजे सर्वही शुद्ध. म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगो देवधान, कैवल्य गुणनिधान श्रीकृष्ण म्हणे. अर्जुना,
सांख्यशास्त्र ज्या गुणभेदाचे वर्णन करते त्या गुणभेदाचे प्रकार कसे आहेत? ज्या गुणांनी आपल्या शक्तीने 3 प्रकारचे फरक करून सर्व दृश्य पदार्थ स्वाधीन करून घेतले, याप्रमाणे सत्व रज तम या 3 गुणांचा एवढा मोठा महिमा आहे की या 3 गुणांनी ब्रह्मदेवापासून थेट किडामुंगीपर्यंत 3 प्रकार केले आहेत. परंतु हे सर्व विश्व ज्याच्या योगाने 3 गुणांच्या भेदात सापडले ते ज्ञान तुला प्रथम सांगतो. कारण दृष्टी निर्मळ केली तर सर्वत्र शुद्धच दिसते. त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाच्या योगाने शुद्ध स्वरूप प्राप्त होते. म्हणून जे सात्विक ज्ञान आता सांगतो ते श्रवण करण्यास लक्ष दे, असे कैवल्य गुणनिधान जे श्रीकृष्ण ते म्हणाले. तरी अर्जुना गाते पुढे सात्विक ज्ञान चोखडे, जयाच्या उदयी ज्ञेय बुडे ज्ञाते निशी. जैसा सूर्य न देखे अंधारे, सरिता नेनिजती सागरे, का कवळिलिया न धरे आत्मछाया. तयानपरी जया ज्ञाना, शिवादी तृणवसाना, या भूतव्यक्ती भिन्ना ना डळती. जैसे हाते चित्र पाहता, होय पाणिये मीठ धुता, का चेवोणी स्वप्ना येता जैसे होय. तैसे ज्ञाने जेणे, करिता ज्ञातव्या ते पाहणे, जाणता ना जाणणे जाणावे उरे. पै सोने आटुणी लेणी, न काढिती आपुलिया आयनी, का तरंग न घेपती पाणी गाळुनी जैसे. तैसी जया ज्ञानाची हाता, न लगेची दृश्य कथा, ते ज्ञान जाण सर्वता सात्विक गा. अर्जुना, ज्याचा उदय झाल्याबरोबर ज्ञात्यासह ज्ञेय नाहीसे होते ते खरोखर शुद्ध आणि सात्विक ज्ञान होय. ज्याप्रमाणे सूर्याला अंधाराचे दर्शन नसते, समुद्राला नद्यांचा परिचय नसतो अथवा पडछाया हाताच्या कवेत सापडत नाही, त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून सामान्य तृणापर्यंत कोणाही भूतांमध्ये भिन्नता दिसत नाही, ज्याप्रमाणे पाटीवर काढलेले चित्र हातांनी पुसले असता, मीठ पाण्याने धुतले असता जागे झाल्यावर स्वप्न नाहीसे होते, त्याप्रमाणे ज्ञानाच्या प्रकाशात विषयांकडे पाहिले असता ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय नाहीसे होते. बुद्धिमान सोन्याची परीक्षा करण्यासाठी अलंकार आटवून त्यातील सोने काढीत नाही किंवा तहान लागल्यावर लाटा गाळून पाणी वेगळे काढीत नाही, त्याप्रमाणे ज्ञान प्रकट झाल्यावर दृश्यादी सर्व लोपून जातात. ते ज्ञान सात्विक ज्ञान आहे असे समज. आरिसा पाहो आता कोडे, जैसे पाहतची गा रिगे पुढे, तैसे ज्ञेय लोटोणी पडे ज्ञाताची जे. पुढती तेची सात्विक ज्ञान, जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन, हे असो ऐक चिन्ह राजसाचे. तरी पार्था परियेस, ते ज्ञानगा राजस, जे भेदाची कास धरुणी चाले. विचित्रता भूतांचिया, आपण आंतोणी ठिकरिया, बहुचकै ज्ञातया आणली जेणे. जैसे साच्या रूपाड, घालुणी विसराचे कवाड, मग स्वप्नाचे काबाड वोयरी निद्रा. कौतुकाने आरसा पाहायला लागले असता पाहणारास प्रतिबिंबाच्या रूपाने समोर अनुभवास येतो, त्याप्रमाणे ज्ञेय दूर सारून जे ज्ञान ज्ञाताच बनते असे जे सात्विक ज्ञान, तेच मोक्ष लक्ष्मीचे मंदिर होय. आता तुला राजस ज्ञानाचे लक्षण सांगतो ते ऐक. तर अर्जुना ऐक, भूतमात्राच्या ठिकाणी भेदभाव मानून चालते ते राजस ज्ञान होय. स्वतः भेदभावाने भूतमात्राच्या ठिकाणी शतशः तुकडे पाडून ज्या ज्ञानाने जीवाला खूप चकविले, जशी जागृतीतील आपल्या खऱ्या स्वरूपाच्या आड विस्मरणाची झापड लावून निद्रा स्वप्नाची कष्टमय स्थिती अनुभवायला आणते, तैसे स्वज्ञानाची पवळी बाहेरी मिथ्याचे महिखळी, तीही अवस्थाची वैयाळी दावी जे जीवा. अलंकारपणे झाकले
बाळा सोने का वाया गेले, तैसे नामी रूपी दुरावले अद्वैत जया. अवतरली गाडग्या घडा, पृथ्वी अनोळख झाली मुढा. वणी झाला कानडा दीपत्वासाठी, का वस्त्रपणाचे नि आरोपे. मूर्खाप्रती तंतुहारपे, नाना मुग्धा पटुलोपे दावणी चित्र. तैशी जया ज्ञाना, जाणोणी भूतव्यक्ती भिन्ना. ऐक्यबोधाची भावना निमोनी गेली. त्याप्रमाणे आत्मज्ञानाच्या मंदिराभोवती मायेचा पसारा घालून जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांचे खेळ जीवाला दाखविते. अलंकार रूपाने असणारे सोने मुलाला सोने वाटत नाही. त्याप्रमाणे नामरूपाच्या भेदामुळे ज्ञानाला ब्रह्म दुरावते. गाडगी घागरी यांच्या रूपाला आलेल्या मातीची मूर्खाला ओळख राहत नाही, अथवा दीपामुळे मूर्खाला अग्नी दुर्बोध झाला, अथवा वस्त्र हे नाव वस्तूला मिळाले म्हणजे त्यातील तंतू मूर्खाला अपरिचित होतो. तसे ज्या ज्ञानामुळे प्राणीमात्राचे आकार भिन्न भिन्न झाले, अशा समजुतीने ज्ञानाची ऐक्यबोधाची कल्पना नाहीशी झालेली असते. मग इंदणी भेदला अनळू, फुलावरी परिमळू. का जळभेदे सकळू चंद्र जैसा. तैसे पदार्थभेद बहुअस, जाणोणी लहान थोर वेश. आतले ते राजस ज्ञान येथ. आता तामसाचेही लिंग, सांगेन ते ओळख चांग. डावलावया मातंग सदन जैसे. तरी किरीटी जे ज्ञान, हिंडे विधीचेनी वस्त्रेहीन. श्रुती पाठमोरी नग्न म्हणोनी तया. येरीही शास्त्र बटीकरी, जे निंदेचे विटाळवरी. बोळविलेसे डोंगरी म्लेंछ धर्माचा. मग अनेक काष्टांनी अग्नी, फुलांनी सुवास, अथवा त्रिविध लाटातील पाण्याने चंद्र एकच असून भेदला जावा. त्याप्रमाणे पदार्थांचे अनेक प्रकार जाणून त्याच्या रूप आकारानुसार त्याचे लहान थोर असे भेद करते, ते ज्ञान हे राजस ज्ञान होय. गावाबाहेर चांडाळाचे घर वस्ती करता टाळावे, याकरिता वाटसरूला त्या घराच्या खाणाखुणा सांगाव्या लागतात. तसे तामस ज्ञानाचा त्याग करावयासाठी त्याची लक्षणे सांगतो, नीट ऐक. तर अर्जुना, जे ज्ञान शास्त्र विधिरूपी वस्त्रे फेडून नग्न संचार करते, म्हणून सदाचार संपन्न श्रुती मातेने त्याच्याकडे पाठ फिरवली आहे. श्रुतीशी सहमत असणाऱ्या इतरही शास्त्रांनी ज्ञानाच्या निंदेचा विटाळ नको म्हणून त्याला दोष देऊन म्लेंछ धर्माच्या डोंगरावर घालवून दिले, म्हणजे बहिष्कार घातला. असे ते तमोगुण रूपी ज्ञान आहे. येथपर्यंत 550 समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18 आणि भाग 12 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.